Hello, all students from Guruprasad classes and Pragati classes. आज आपण बघणार आहोत चॅप्टर लॉज ऑफ मोशन. या चॅप्टरमध्ये आज आपण शिकणार आहोत मोशन. लॉज ऑफ मोशन म्हणजे काय, तर गतीचे नियम. मोशन म्हणजे गती, लॉज नियम, गतीचे नियम. या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत गती, त्वरण, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय फरक आहे. डिस्टन्स म्हणजे अंतर आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, विस्थापन. त्याचप्रमाणे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन्स आणि त्याच्या संबंधित रिलेटेड इक्वेशन्स. ओके, इथे कॅन यू टेल इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल्स कॅन यू सेन्स मोशन. म्हणजे हे जे एक्झाम्पल्स दिले आहेत तिथे मोशन म्हणजे गती. तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये हालचाल दिसते, गती दिसते. गती म्हणजे काय की एखाद्या गोष्टीची त्याचे स्थान चेंज होणं त्याला म्हणतात गती. जागा बदल होणे त्याला म्हणतात गती. ठीक आहे. द फ्लाईट ऑफ अ बर्ड म्हणजे पक्षी उडत आहेत, मग तिथे गती आहे, मोशन आहे की नाही आहे, तर आहे. स्टेशनरी ट्रेन म्हणजे एखादी ट्रेन थांबलेली ट्रेन, तिथे गती आहे का, तर नाही. लीव्स फ्लाईंग थ्रू एअर, पाने उडत आहेत, हवेमुळे पानं उडून राहिली आहेत, म्हणजे गती आहे, प्रेझेन्स ऑफ मोशन. आणि फोर्थ एक्झाम्पलमध्ये स्टोन लाईंग ऑन अ हिल म्हणजे दगड हिलवरून, डोंगरावरून खाली पडत आहे, म्हणजे तिथे सुद्धा काय आहे, गती प्रेझेंट आहे. अंडरस्टँड. चारही एक्झाम्पल्समध्ये आपल्याला काय एक्सप्लेन करायला सांगितलं आहे, प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ मोशन. वी सी द मोशन ऑफ सेव्हरल ऑब्जेक्ट्स एव्हरी डे. आपल्या रेग्युलर आपल्या जीवनामध्ये आपण मोशन्सचे एक्झाम्पल्स बघतो. म्हणजे जसं विमानं आकाशातून चालत आहेत किंवा वाहने चालत आहेत, मुलं इकडून तिकडे पळत आहेत, चालत आहेत. ही पुष्कळशी उदाहरणं झाली गतीची. समटाईम्स वी कॅनॉट सी द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट डायरेक्टली. तर काही गोष्टींचं मोशन, काही गोष्टींची गती आपल्याला डायरेक्टली दिसत नाही. फॉर एक्झाम्पल ब्रीज म्हणजे काय, हवा दिसते का आपल्याला, नाही, पण तिची गती आपण ओळखू शकतो की कुठून कुठे हवा पास होते आहे. कॅन यू लिस्ट अदर एक्झाम्पल्स ऑफ मोशन. मी आत्ताच सांगितलं विमानाचं किंवा मुलांचं किंवा ट्रेन्स वगैरे ज्या धावतात, ते सगळे एक्झाम्पल्स आहेत गतीचे. आता इथे यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस, इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन मोशन. असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे की तुम्ही एका बसमधनं ट्रॅव्हल करता आहेत, प्रवास करता आहेत, आणि तुमच्या बाजूला जो पर्सन बसला आहे तो मोशनमध्ये आहे का, तर आपण म्हणणार की नाही. तर का नाही, कारण की जेव्हा मोशन होतं असं आपण म्हणतो तेव्हा त्या वस्तूची, त्या पर्सनची जागा बदलायला पाहिजे. तो इकडून तिकडे जेव्हा होईल त्यावेळेस आपण म्हणू की त्याची गती आहे, तो गतिमान अवस्थेत आहे. पण तो आपल्या बाजूलाच बसला आहे म्हणून आपण म्हणू का तो गतीमध्ये आहे, मोशनमध्ये आहे, तर नाही. पण जेव्हा एखादा मनुष्य बाहेरून त्याला बघत असेल तर तो त्याला गतिमान दिसेल, कारण की ट्रेनमध्ये बसल्यामुळे त्याची काय होते आहे, स्थिती चेंज होते आहे, तो इकडून तिकडे चालला आहे, बरोबर, त्याचं स्थान चेंज होतं आहे. अँड सो दॅट इज इन मोशन असं तो बाहेरचा माणूस म्हणू शकेल. व्हॉट डू यू टेक इन टू कन्सिडरेशन टू डिसाईड इफ अन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग ऑर नॉट. म्हणजे आपण कधी डिसाईड करतो की एखादी गोष्ट गतीमध्ये आहे किंवा नाही, तर जर त्या ऑब्जेक्टची पोझिशन चेंज झाली. See in this passage, you have learned that motion is a relative concept. If the position of an object is changing with respect to its surrounding, जर त्याची पोझिशन चेंज झाली, त्याची जर स्थिती चेंज झाली, तर तेव्हा आपण म्हणू की ती गोष्ट, ती वस्तू गतीत आहे. इट इज सेड टू बी इन मोशन, अदरवाईज इट इज सेड टू बी ॲट रेस्ट. नाहीतर ती रेस्टमध्ये आहे. कळालं सर्वांना मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. नेक्स्ट जो आपला हे आहे तो डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट कशाला म्हणतात आणि डिस्टन्स कशाला म्हणतात, या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. इथे तुम्हाला दोन पिक्चर्स दिलेत, तर त्याच्यामध्ये मेजर द डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड बी इन डिफरंट वेज ॲज शोन इन द फिगर. तर इथे ए आणि बी
या दोघांमधलं डिस्टन्स मेशर करायचं आहे. तर तुम्ही ह्या मार्गाने सुद्धा जाऊ शकतात ए पासून बीकडे, बरोबर, किंवा ह्या मार्गाने सुद्धा ए पासून बीकडे जाऊ शकतात, किंवा ह्या मार्गाने डायरेक्ट जो डॉटेड लाईन दिसतोय तिथेही त्या मार्गाने सुद्धा तुम्ही जाऊ शकतात. आणि मग त्यांनी काय सांगितलं आहे की तिघांचं डिस्टन्स तुम्ही आता मेशर करा. म्हणजे हे डिस्टन्स ए टू बी हा जो खालचा मार्ग आहे तो, ए टू बी हा जो मार्ग आहे ते डिस्टन्स, आणि डायरेक्टली जे डिस्टन्स आहे ते. तर मला सांगा ह्या तिघांमध्ये ए टू बीकडे जाण्याचा जो पाथ आहे, जो रस्ता आहे, त्या डिस्टन्स सर्वात कमी कोणाचा असणार? तर जो डायरेक्ट जातो आहे हा डॉटेड लाईनचा, त्याचा, बरोबर की नाही. नंतर अजून एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे, शीतल्स आणि प्रशांत हाऊस इथे दाखवलं आहे. हे शीतल आणि प्रशांत हाऊस आहे. तर शीतल जी आहे ती शाळेत जाणार आहे, पण ती पहिले तिच्या मैत्रिणीच्या घरी, संगीताच्या घरी जाणार आणि तिकडून ती तिच्या शाळेत जाणार आहे. तर जो प्रशांत आहे तो डायरेक्ट त्याच्या शाळेत जाणार आहे. सी हियर, शीतल फर्स्ट वेंट टू हर फ्रेंड संगीताज हाऊस ऑन हर वे टू स्कूल. शीतल कुठे जाणार आहे? पहिले तिच्या फ्रेंडच्या घरी, आणि तिच्या घरी जाऊन मग ती तिकडे तिच्या शाळेत जाणार आहेत. तर प्रशांत जो आहे हा डायरेक्ट जाणार आहे शाळेत. प्रशांत वेट स्ट्रेट फ्रॉम होम टू स्कूल. बोथ आर वॉकिंग विथ द सेम स्पीड. दोघांचा स्पीड जो आहे, दोघांची चाल जी आहे ती सारखी आहे. हू विल टेक लेस टाईम टू रीच द स्कूल अँड वाय. कोणाला कमी वेळ लागेल? ऑफकोर्स ज्याचं डिस्टन्स कमी आहे त्याला कमी वेळ लागेल. हा जर डायरेक्ट जातोय तर याचं डिस्टन्स किती आहे? 1300 मीटर आहे. आणि हिचं डिस्टन्स किती होणार? हे 500 तिच्या घरापर्यंत 500 मीटर, आणि तिकडून 1200 मीटर, म्हणजे टोटल किती झाले? 1700 मीटर एवढा रस्ता तिला पार करायचा आहे. स्पीड जरी सेम असला तरी डिस्टन्स जास्त आहे, त्यामुळे संगीताला जास्त वेळ लागणार आहे. कळतंय? So distance is the length of the actual path traveled by an object in motion while going from one point to another, whereas displacement is the minimum distance between the starting and finishing point. तर distance म्हणजे काय? तर अंतर, ए पासून बी पर्यंत जाण्याचा अंतर, कोणत्याही रस्त्याने, इकडून कुठेही, किंवा शाळेतून घरापासून शाळेपर्यंत जाण्याचं अंतर, दॅट इज कॉल्ड डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्सची डेफिनेशन काय आहे? तर डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ, की ऑब्जेक्टनी किती पाथ ट्रॅव्हल केला आहे तो, बरोबर. एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाण्यासाठी ऑब्जेक्टनी जो डिस्टन्स ट्रॅव्हल केला आहे दॅट इज कॉल्ड डिस्टन्स. पण डिस्प्लेसमेंट जो आहे तो वेगळा आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? तर मिनिमम डिस्टन्स. जसं इथे मिनिमम डिस्टन्स ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी जे मिनिमम डिस्टन्स आहे त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात. इथून शाळेपर्यंत जाण्यासाठी, घरापासून, शीतल आणि प्रशांतच्या घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी जे मिनिमम डिस्टन्स असेल त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात. तर तुम्हाला समजलं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधला फरक. ही डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन while going from one point to another. तर तिथेच डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? तर डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. अंडरस्टँड ऑल ऑफ यू? आता इथे एक पॉईंट आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधला क्लिअर करायचा आहे. तो म्हणजे काय आहे की ज्यावेळेस डिस्टन्स आपण ट्रॅव्हल करतो आणि त्याचा सुरुवातीचा स्टार्टिंग पॉईंट आणि रीचिंग पॉईंट, म्हणजे जो शेवटचा पॉईंट आहे तो जर सेम असेल, मी इथे एक्सप्लेन करते तुम्हाला तेव्हा कळेल. एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक्स राउंड द एज ऑफ अ सर्क्युलर फील्ड हॅव्हिंग अ रेडियस ऑफ 100 मीटर ॲज शोन इन फिगर 1.2. If she starts from the point A and take one round, how much distance has she walked and what is her displacement? म्हणजे काय? प्रत्येक रोज सकाळी स्वराली काय करते? हा ग्राउंड आहे, समजा सर्कल आहे, तर हे एवढं ग्राउंड तिला पार करायचे. ती रोज ए पासून जी चालते ती पुन्हा ए पर्यंत एवढा डिस्टन्स ती चालते, ज्याचा रेडियस आहे 100 मीटर. तर पूर्ण सर्कम्फरन्स किती असणार? तर त्याला इक्वेशन आहे 2πr. पायची किंमत किती असते?
22 डिवायडेड बाय 7, 2 इंटू 22 डिवायडेड बाय 7 इंटू रेडियस, आर फॉर रेडियस, रेडियस किती दिलेली 100. तर असं ते डिस्टन्स जर आपण कॅल्क्युलेट केलं तर येणार 628.6 मीटर. एवढं डिस्टन्स ती रोज ट्रॅव्हल करते. किंवा एखादी कार आहे, हे डिस्टन्स तिने ट्रॅव्हल केलेलं आहे, नॉट डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे. इथे कार काय आहे, इफ अ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट पी, पी पासून ती स्टार्ट होते, ती क्यू पर्यंत जाते अँड देन रिटर्न्स टू पॉईंट पी, म्हणजे पी टू क्यू आणि पुन्हा क्यू टू पी. हाऊ मच डिस्टन्स हॅज इट ट्रॅव्हल्ड अँड व्हॉट इज इट्स डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स किती ट्रॅव्हल करणार, तर पी पासून क्यू पर्यंतचं अंतर म्हणजे 360 मीटर, पुन्हा क्यू पासून पी पर्यंतचे ते अंतर म्हणजे 360 मीटर. दॅट इज 360 प्लस 360 दॅट इज इक्वल टू 720 मीटर. हे झालं तिचा डिस्टन्स. पण ह्या दोघांमध्ये स्टार्टिंग पॉईंट अँड एंडिंग पॉईंट सेम असल्यामुळे त्यांचं जे डिस्प्लेसमेंट आहे हे 0 असतं. And this is the most important point. Even if the displacement of an object is 0, the actual distance traveled by it may not be 0. म्हणजे यांचं डिस्प्लेसमेंट हे 0 असतं ज्यावेळेस त्यांचा स्टार्टिंग पॉईंट आणि रिचिंग पॉईंट जिथून ते स्टार्ट होतात पुन्हा जर तिथेच जर येत असतील तर तेव्हा डिस्प्लेसमेंट 0 असतं. पण त्यांचं डिस्टन्स 0 आहे का, नाही. कळाला हा मुद्दा? ओके. नाव स्पीड अँड वेलॉसिटी. मराठीमध्ये स्पीडला म्हणतात चाल आणि वेलॉसिटी म्हणजे वेग. इथे त्यांनी 2-3 तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर वेक्टर्स अँड स्कॅलर्स. वेक्टर्स क्वांटिटी अँड स्कॅलर्स क्वांटिटी. तर वेक्टर्स म्हणजे काय, तर ह्या ज्या तुम्हाला क्वांटिटीज आहेत, डिस्टन्स, स्पीड, वेलॉसिटी, टाईम, ह्या आपण याच्या काही युनिट्स आहेत, बरोबर. तर काही ज्या क्वांटिटीज आहेत त्यांचं युनिट जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्यांना एक व्हॅल्यू असते, पुन्हा त्यांना डायरेक्शन पण आपल्याला सांगावं लागतं. जसं विस्थापन म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट, की एवढं डिस्प्लेसमेंट झालं आहे इतका मीटर पर सेकंड, पण त्याबरोबर त्याला नॉर्थ, ईस्ट, वेस्ट अशी दिशाही सांगावी लागते. जेव्हा दोन्ही सांगावं लागतं म्हणजे व्हॅल्यू दॅट इज ऑल्सो कॉल्ड मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. जेव्हा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही सांगावं लागतं तेव्हा ती क्वांटिटी झाली वेक्टर क्वांटिटी. आणि जेव्हा फक्त आपण व्हॅल्यू, जसं आपण टाईम सांगतो, टाईम सांगताना आपल्याला डायरेक्शन सांगायची गरज पडते का, नाही, इतके वाजलेत, ओके. किंवा अजून त्याला एक्झाम्पल्स आहेत आपल्याला, डिस्टन्स, नॉट डिस्प्लेसमेंट, ऑनली डिस्टन्स, अंतर एवढं मीटर किंवा एवढं सेंटीमीटर एवढंच आपण फक्त सांगतो की नाही. म्हणजे ऑनली आपण काय सांगतो, व्हॅल्यू दॅट इज मॅग्निट्यूड सांगतो. तर तेव्हा डायरेक्शन सांगायची गरज नसते. तर ती झाली स्कॅलर क्वांटिटी. कळतं आहे. आणि याच्यामधले तुम्हाला मग वेक्टर क्वांटिटी कोणत्या आहेत, स्कॅलर क्वांटिटी कोणत्या आहेत या त्यांनी विचारल्या आहेत. नाव इथे तुम्हाला हे जे एक सूत्र दिलेलं आहे ते आहे, स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टाईम रिक्वायर्ड. म्हणजे स्पीडचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे की किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला आहे डिवायडेड बाय किती टाईम लागला. हे स्पीडचं इक्वेशन आहे. स्पीडचं इक्वेशन काय आहे, स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टाईम रिक्वायर्ड. देन डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड वेलॉसिटी. आणि वेलॉसिटी म्हणजे काय, तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. सो स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स. स्पीडच्या फॉर्म्युल्यामध्ये डिस्टन्स येतं तर वेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये डिस्प्लेसमेंट येतं. दोन्ही ठिकाणी टाईमच आहे डिवायडेड बाय टाईम, पण इथे डिस्टन्स आहे, इथे डिस्प्लेसमेंट आहे. द डिस्प्लेसमेंट दॅट अक्युअर इन युनिट टाईम इज कॉल्ड वेलॉसिटी. ओके. आता हा जो युनिट टाईम आहे हा एकतर तुमचा तो टाईम सेकंडमध्ये येऊ शकेल, मिनिट्समध्ये पण असेल, आवर्समध्ये पण असेल किंवा इयर्समध्ये सुद्धा असू शकतो. तर हे 2 फॉर्म्युले अति महत्त्वाचे आहेत. इथे नेहमी लक्षात ठेवण्यासारखं त्यांनी सांगितलं आहे, युनिट्स ऑफ द स्पीड अँड वेलॉसिटी सेम असणार, बिकॉज डिस्टन्स पण आपण मीटर सेंटीमीटरमध्येच हे करतो, मोजतो, आणि डिस्प्लेसमेंटसुद्धा आपण त्याच्यातच काउंट केलं जातं. युनिट ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी आर द सेम, म्हणून मीटर आणि टाईम आपण सेकंड्समध्ये मोजतो. किंवा
हां सेकंड्समध्येच आपण जेव्हा युनिटमध्ये हे करतो तर मीटर पर सेकंड असं येतं किंवा वेलॉसिटी पण काय येणार मीटर पर सेकंड. म्हणजे दोघांचे युनिट हे सेम आहेत, फक्त SI युनिटमध्ये मीटर पर सेकंड असेल आणि CGS युनिटमध्ये सेंटीमीटर पर सेकंड असेल. अंडरस्टँड. देन स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स वाईल वेलॉसिटी इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट. जे आत्ताच डिस्कस केलं की स्पीड हा कशाशी रिलेटेड आहे, टोटल डिस्टन्स, आणि वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट. हे लक्षात ठेवण्याचं आहे. इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन व्हॅल्यूज ऑफ द स्पीड अँड वेलॉसिटी आर सेम, अदरवाईज दे कॅन बी डिफरंट. जर एका सरळ लाईनमध्ये जर ट्रॅव्हलिंग होत असेल तर एखाद्या वेळेस डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम असेल, पण जर असं वर्तुळाकार वगैरे जर रस्ता असेल तर तिथे डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी ही चेंज, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे चेंज होऊ शकतं. आणि ऑफकोर्स जेव्हा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट चेंज झालं तर स्पीड आणि वेलॉसिटी पण चेंज होणार. सो वेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑक्युअर इन युनिट टाईम. अंडरस्टँड ऑल ऑफ यू. नाव नेक्स्ट इथे तेच एक्झाम्पल दिलेलं आहे जे आपण इथे बघितलं. इथे त्यांनी जी डायग्राम दिलेली आहे ते त्यांनी वेलॉसिटी आणि स्पीड कसा काढतात ते दाखवलं. इन द फर्स्ट एक्झाम्पल, द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन द हाऊसेस ऑफ शीतल अँड संगीता इज 500 मीटर अँड दॅट बिटवीन संगीताज हाऊस अँड स्कूल इज 1200 मीटर. ऑल्सो स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन शीतल्स हाऊस अँड स्कूल इज 1300 मीटर. म्हणजे इथे त्यांनी सर्वांचा आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे की जर तुम्हाला शीतलच्या घरापासून संगीताच्या घरापर्यंत जायचं आहे तर द डिस्टन्स किती आहे 500 मीटर अँड दिस डिस्टन्स इज 1200 मीटर. संगीताच्या घरापासून शाळा स्कूलचं डिस्टन्स 1200 मीटर आहे आणि डायरेक्ट त्यांच्या शीतल आणि प्रशांतच्या घरापासून शाळा जी आहे, स्कूल जी आहे ती 1300 मीटर लांब आहे. ठीक आहे. आता इथे त्यांनी शीतल स्पीड अलॉंग पाथ ए, जो इथे पाथ ए दाखवला आहे हा पाथ, इथे डिस्टन्स किती आहे 500 मीटर. बरोबर. मग आपण स्पीड कसा हे करणार आहोत कॅल्क्युलेट, स्पीड आपण कसा कॅल्क्युलेट करणार आहोत तर स्पीड इज इक्वल टू शीतल स्पीड अलॉंग पाथ ए, म्हणजे जो पाथ ए दाखवला आहे कुठून कुठे, शीतलच्या घरापासून संगीताच्या घरापर्यंत, तर किती डिस्टन्स आहे ते 500 मीटर. टाईम तिला लागलेला सांगितला आहे 5 मिनिट्स. किती 5 मिनिटं टाईम लागला आहे तिला तिच्या घरापर्यंत जाण्यासाठी. आणि म्हणून स्पीड किती येणार तिथला पाथ ए शीतलचा स्पीड असेल 100 मीटर पर मिनिट. एका मिनटाला ती किती जाणार 100 मीटर. तिची चाल किती आहे 100 मीटर एका मिनटाला. आणि तर तो शीतलचा पाथ बी म्हणजे संगीताच्या घरापासून इथे हा पाथ बी संगीताच्या घरापासून स्कूलपर्यंत हा जो रस्ता आहे हे डिस्टन्स आहे 1200 मीटर. ओके. तर 1200 मीटर तिला हे करण्यासाठी किती टाईम लागला 24 मिनिट्स. आणि म्हणून 1200 मीटर डिवायडेड बाय 24 मिनिट्स इज इक्वल टू 50 मीटर पर मिनिट्स. मग जर आपण ह्या दोघांचा एव्हरेज तिचा जर स्पीड काढला तर तो किती असणार, शीतल्स एव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाईम. तर टोटल डिस्टन्स किती आहे 500 प्लस 1200 दॅट इज 1700 मीटर अँड टोटल टाईम इज इक्वल टू 5 minutes plus 24 minutes that is 29 minutes. So 1700 meter divided by 29 minutes that is equal to 58.6 meter per minute. हा झाला शीतलचा एव्हरेज स्पीड. ओके. नाव वेलॉसिटी. जर आपण वेलॉसिटी फाइंड आउट तर वेलॉसिटीमध्ये आपल्याला काय पाहिजे डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय मिनिमम डिस्टन्स, घरापासून शाळेपर्यंतचं मिनिमम डिस्टन्स कोणतं आहे हे दॅट इज 1300 मीटर. 1300 मीटर डिवायडेड बाय किती टाईम, सेम टाईम आहे 29 मिनिट्स लागतो. तर ते झालं शीतल्स वेलॉसिटी इज इक्वल टू 44.83 मीटर पर मिनिट. स्पीड इतका आहे. वेलॉसिटी त्याच्यावरून जर आपण फाइंड आउट केली, डिस्प्लेसमेंटवरून जर वेलॉसिटी काढली तर ती किती आहे 44.83. वेलॉसिटीला डिस्प्लेसमेंट रिलेटेड आहे तर स्पीडसाठी आपल्याला टोटल डिस्टन्स लागतं. अंडरस्टँड ऑल ऑफ यू की स्पीड काढायचं असेल तर आपल्याला कोणतं इक्वेशन आहे डिस्टन्स अपॉन टाईम, वेलॉसिटी काढण्यासाठी डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम अँड डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स. अंडरस्टँड. नाव
इफेक्ट ऑफ द स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे काय, तर वेग. वेगावरती चालीचा आणि दिशेचा काय परिणाम होतो हे एक्झाम्पल दिले त्यांनी आणि त्याच्यावरून तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. सी, सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन अ मोटर बाईक. एक्सप्लेन व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग इव्हेंट्स ड्युरिंग सचिन राईड. आता हा जो सचिन आहे मोटर बाईकवरून चालला आहे. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे त्याच्या वेगावरती काय परिणाम होईल इफ इट स्पीड इन्क्रीजेस. म्हणजे जर त्याने त्याची चाल वाढवली तर ऑफकोर्स काय होणार, वेलॉसिटी पण म्हणजे वेग पण इन्क्रीज्ड होणार. स्पीड जर कमी केला तर वेलॉसिटी पण काय होणार, डिक्रीज्ड होणार. बट इट्स डायरेक्शन रिमेन्स अनचेंज. म्हणजे जरी त्यांनी डायरेक्शन चेंज केलं नाही आहे, फक्त त्यांनी जाताना इथे चाल वाढवली आहे, तर स्पीड ऑफकोर्स वाढणार. सेकंड केसमध्ये इथे तो काय करतो आहे, टर्न करतो आहे. इन केस ऑफ अ टर्निंग ऑन द रोड विल वेलॉसिटी अँड स्पीड बी सेम. वेलॉसिटी आणि स्पीड सेम राहणार का, तर जर त्यांनी चाल तशीच ठेवली आहे, फक्त काय झालं आहे, डायरेक्शन चेंज झालं आहे. बरोबर, तो जेव्हा टर्न होतो आहे तेव्हा त्याचं डायरेक्शन चेंज झालं. इफ सचिन चेंजेस द डायरेक्शन ऑफ द मोटरसायकल कीपिंग इट स्पीड कॉन्स्टंट, म्हणजे त्यांनी त्याची जी चाल आहे मोटर बाईकची ती सेम ठेवली, फक्त डायरेक्शन चेंज केलं, तर त्याची वेलॉसिटीसुद्धा काय होणार, कमी होणार. ज्यावेळेस त्याचं डायरेक्शन चेंज होतं आहे, स्पीड कॉन्स्टंट ठेवतो आहे, तो वेग जो असतो टर्न होताना काय होणार, कमी होणार. ठीक आहे. आणि इथे थर्ड पिक्चरमध्ये if on a turning Sachin changes the direction as well as speed of the motorcycle, what will be the effect of its velocity on its velocity. जर तो डायरेक्शन पण चेंज करतोय आणि वेलॉसिटी सुद्धा त्याची चेंज होणार. स्पीड चेंज केला आणि डायरेक्शन चेंज केला तर त्याची वेलॉसिटी पण चेंज होणार. तर या सर्ववरून फक्त आपल्याला काय डिस्कस करायचं आहे की एवढं समजतं आहे की वेलॉसिटी जी आहे ही स्पीडवर आणि डायरेक्शनवर डिपेंड असते. इट इज क्लिअर फ्रॉम द अबव दॅट वेलॉसिटी डिपेंड्स ऑन स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन अँड दॅट वेलॉसिटी चेंजेस बाय. जर आपण स्पीड चेंज केला किंवा डायरेक्शन चेंज केलं किंवा दोन्हीसुद्धा जरी चेंज केलं तरी त्याचा जो इफेक्ट आहे तो वेलॉसिटीवरती होतो. ओके, सो ऑलवेज रिमेंबर मध्ये काय सांगितलं आहे की जो फर्स्ट सायंटिस्ट आहे ज्यांनी ज्यांनी मेजर केली चाल मोजली, द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर स्पीड ॲज अ डिस्टन्स, तो कोण आहे, गॅलिलिओ. म्हणजे ज्यांनी ह्या फॉर्म्युल्याचा शोध लावला, स्पीडचा शोध लावला. दॅट इज द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर स्पीड ॲज अ डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम वॉज गॅलिलिओ. The speed of the sound in dry air is 343.2 मीटर पर सेकंड. तर जो साऊंडचा स्पीड आहे एअरमधला तो किती आहे, 343.2 मीटर पर सेकंड. तर लाईटीचा स्पीड किती आहे, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. स्पीड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वी ही जी सूर्याभोवती फिरते आहे तिची चाल किती आहे, 29,770 मीटर पर सेकंड. म्हणजे प्रत्येकी सेकंड, एका सेकंडला ती किती चालते, 29,770 मीटर. अंडरस्टँड. सो द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर द स्पीड इज गॅलिलिओ. एखाद्या वेळेस तुम्हाला फिलप्समध्ये हे येणार. आणि हे सुद्धा सगळं द स्पीड ऑफ साऊंड इन ड्राय एअर ऑर स्पीड ऑफ लाईट ऑर स्पीड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ, हे सर्व तुम्हाला फिलप्समध्ये येऊ शकतं. सो हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. युनिफॉर्म म्हणजे रेषीय आणि नैकरेषीय लिनियर मोशन. आता हे मी तुम्हाला उदाहरणाद्वारे इथे स्पष्ट करते. ठीक आहे. इथे अमर, अकबर आणि अँथनी हे आर ट्रॅव्हलिंग इन डिफरंट कार विथ डिफरंट वेलॉसिटीज. हे प्रत्येक त्यांच्या कारमध्ये त्या प्रत्येकाचा वेग जो आहे तो डिफरंट आहे. डिस्टन्स कवर्ड बाय देम ड्युरिंग डिफरंट टाईम इंटरवल गिवन. आता इथे टाईम इंटरवल्स दिलेत आणि क्वेश्चननुसार मी तुम्हाला ते डिस्कस करते. ठीक आहे. सो फर्स्ट इज व्हॉट इज द टाईम इंटरवल बिटवीन द नथिंग ऑफ डिस्टन्स मेड बाय अमर, अकबर, अँथनी. म्हणजे आपण टाईम जो आहे तो किती इंटरवलनी मेजर केलेला आहे,
तर इथे 5 वाजता, 5:30ला, 6ला, 6:30, 7:00, 7:30, म्हणजे प्रत्येकामध्ये डिफरन्स किती आहे टायमिंगचा? अर्धा तास. म्हणजे अर्धा तासानंतर हाफ ॲन आवर नंतर आपण त्यांनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे हे काउंट केलं आहे. हू हॅज कवर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल. प्रत्येकाला अर्धा तासानंतर त्यांनी काउंट केलं की किती डिस्टन्स यांनी ट्रॅव्हल केलं आहे. अमरनी आणि अँथोनीनी सेम डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे. अर्धा तासामध्ये अमरने इथे 0वर होता तो 5 वाजता 20 किलोमीटर डिस्टन्स त्यांनी अर्धा तासात कवर केले. 6:00 म्हणजे त्याच्यानंतर हाफ ॲन आवरनी त्यांनी पुन्हा 20 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करून टोटल 40 किलोमीटर. पुन्हा त्यांनी आणखी 20 किलोमीटर 6:30ला. पुन्हा 7:00ला तो 80 किलोमीटर. म्हणजे ह्याच्यामध्ये 20 म्हणजे काय आहे, एक समान गतीने तो चालला आहे. म्हणजे टाईम पण सेम, तर त्याचं डिस्टन्स जे कव्हर करतो आहे तेही सेम आहे. दॅट इज द लिनियर मोशन, युनिफॉर्म लिनियर मोशन. तसंच अँथनीसुद्धा 5:00ला तो 0 डिस्टन्सवर होता, तर 5:30ला हाफ ॲन आवरनी तो 14 किलोमीटर डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलं आहे. तर त्याच्या हाफ ॲन आवरनंतर 6:00ला त्यांनी 28 म्हणजे 14 आणखीन 14 म्हणजे सेम याच्याने 14 हे ॲड करत त्यांनी सेम डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे सेम इंटरवलमध्ये. म्हणून हे दोन्ही जे एक्झाम्पल्स आहेत हे आहेत युनिफॉर्म लिनियर मोशनचे. बट अकबर जो आहे यांनी 0 नंतर 5:30ला तो 18 किलोमीटर त्यांनी ट्रॅव्हलिंग केलं आहे. 6:00ला तो 36 किलोमीटर ट्रॅव्हल केलं आहे. बट 6:30ला 42 म्हणजे त्याचं सेम असं डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलेलं नाही आहे. सेम इंटरवलमध्ये त्यांनी सेम डिस्टन्स ट्रॅव्हल केलं नाही. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. ओके. Are all the distance traveled by Akbar in fixed time interval are same? Yes. Considering the distance covered by Amar, Akbar, Anthony in fixed time interval, what can you say about their speed? Of course त्यांचा स्पीड हा सेम आहे दोघांचा. याचा स्पीड इथे कमी जास्त झालेला आहे. If an objects cover equal distance in equal time interval, it is said to be moving with uniform speed. एखादा ऑब्जेक्ट्स इक्वल डिस्टन्स कव्हर करतो आहे इक्वल टाईम इंटरवलमध्ये, जसं अमर इक्वल डिस्टन्स त्यांनी ट्रॅव्हल केलं आहे इक्वल इंटरवलमध्ये आणि त्याला त्या मोशनला त्या म्हणतात युनिफॉर्म स्पीड. दॅट इज कॉल्ड युनिफॉर्म स्पीड. इफ एन ऑब्जेक्ट्स कवर अनइक्वल डिस्टन्स, यानी अनइक्वल डिस्टन्स म्हणजे ह्या हाफ ॲन आवरमध्ये तो 18 किलोमीटर रन केलं आहे, त्याच्यानंतर पुढच्या हाफ ॲन आवरमध्ये त्यांनी 36 किलोमीटर केले, त्याच्या पुढच्या आवर्समध्ये त्यांनी 54 पाहिजे तर 42 केलेलं आहे. म्हणजे त्याचा जो स्पीड आहे हा कमी जास्त झाला आहे. बरोबर. म्हणजे अनइक्वल डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलं आहे इक्वल टाईममध्ये. सो इट इज सेड टू बी मुव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. फॉर एक्झाम्पल नॉन युनिफॉर्म मोशनचं आपल्याला एक एक्झाम्पल काय देता येईल की जेव्हा ट्रॅफिकमध्ये कार अडकली असते तेव्हा तिचा स्पीड कधी वाढतो कधी कमी होतो. बरोबर. द मोशन ऑफ अ व्हेकल बिंग ड्रायव्हन थ्रू हेवी ट्रॅफिक, तर ते मोशन त्या कारची ती मोशन दॅट इज द एक्झाम्पल ऑफ नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. ओके. अंडरस्टँड ऑल ऑफ यू. तुम्हाला हे सर्वांना इथपर्यंत समजलंच असणार. आय होप सो. पुढचा जे आहे ॲक्सेलरेशन हे मी नेक्स्ट लेसनमध्ये नेक्स्ट पिरियडमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करते. ओके. बाय स्टुडंट्स.